नमस्कार रसिक हो. आज येथे आपण जमलेलो आहोत सौ अनघा पत्की लिखित सावळिया या काव्यसंग्रहाच्या उद्घाटन आणि प्रकाशन सोहळ्या प्रसंगी. तर या सोहळ्याची सुरुवात आपण ईशस्तवनाने करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शारदास्तवन. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या, हास्यातुनी उजळे तुझ्या, हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे, तुझिया कृपेचे चांदणे, नितवर्षू दे अमुच्या श्री, नितवर्षू दे अमुच्या श्री, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. वास्तवा इतकंच स्वप्नांच्या जवळ असणारी, परंपरेशी गाढ बांधिलकी जपणारी, नव्या जुन्या संदर्भांचा दाखला देणारी, अतिशय मार्मिक शब्दात आंतरिक तळमळ व्यक्त करणारी, संवेदना आणि आकांक्षांचे आभाळ रुंदावणारी, कधी शांत संयमी मृदू तर कधी ज्वलंत धगधगणारा विद्रोही शहारा, जगताना आयुष्याचा अर्थ उलगडताना काळाच्या तीनही पटलांवर अढळ उभी असते ती कविता. नमस्कार रसिक हो. अष्टगंध प्रकाशन निर्मित माननीय सौ अनघा पत्के यांच्या सावळिया या पहिल्या काव्यसंग्रहाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळेजण जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करू इच्छिते. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार श्री निशिकांतजी देशपांडे यांचे मी स्वागत करते. तसेच ज्यांच्या हस्ते आपल्या काव्यसंग्रहाचे विमोचन होणार ते माननीय श्री विमा मिराजदार यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच उपस्थित मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक श्री जयंत भावे यांचे मी स्वागत करते. श्रीयुत संजय शिंदे अष्टगंध प्रकाशन यांचे मी स्वागत करते. तसेच ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ उज्ज्वला लुकतुके यांचे मी स्वागत करते. तसेच ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री माजी संपादिका श्रीमती मानसीताई केसकर यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, स्नेही, बंधू भगिनी आणि रसिक श्रोते यांचे आजच्या ऑनलाईन सोहळ्यात मी मनपूर्वक स्वागत करते. सुसंस्कारित मनावरती काव्यसंस्कार झाल्यानंतर काव्यात्मक जाणीवा जनमनापर्यंत पोहोचवण्यापूर्वी ज्येष्ठांचे आशीर्वचरूपी मार्गदर्शन नेहमीच हवे असते. तत्पूर्वी ज्येष्ठ लेखिका आणि माजी संपादिका साप्ताहिक पंढरी प्रसाद श्रीमती मानसीताई केसकर यांना अशी विनंती करते की त्यांनी श्रीयुत माननीय विमा मिराजदार यांचा परिचय करून द्यावा. अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्येकं तुरीयं
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. नमस्कार, मी मानसी केसकर, पंढरपूर. माझी बालमैत्रीण, प्रिय सखी शोभा कोर्टीकर तथा आत्ताची सौ अनघा संभाजी पत्के हिच्या सावळी या काव्यसंग्रहाचा आज प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे. मला अतिशय आनंद होतो आहे. अतिशय भावगर्भ, चिंतनशील, आध्यात्मिक अधिष्ठानाच्या बैठकीवर सामाजिक जाणीवांनी समृद्ध आणि निसर्गातील भगवत दर्शनाने मोहवून गेलेल्या सहज सुंदर पण थोडक्या शब्दात व्यक्त झालेल्या भावना या कवितेमध्ये आढळतात. विविध रंगी, विविध सुगंधाने भरलेल्या जणू अत्तरांच्या कुप्याच आहेत असं वाचताना भास होतो. तर अशा अत्तरांच्या कुप्यांचं संमेलन म्हणजे हा काव्यसंग्रह आहे. म्हणून या काव्यसंग्रहाचं उद्घाटन करताना मला खूप आनंद होतो आहे, या समारंभामध्ये सहभागी होताना. तसंच या संग्रहाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ते आमच्या पंढरपूरचे ज्येष्ठ गुरुवर्य विमा मिरासदार. त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. विमा मिरासदार आज 85 वर्षाचे आहेत. ते आपटे उपलब्ध हायस्कूलमध्ये 19 वर्षे प्रदीर्घ सेवेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सामाजिक सांस्कृतिक कार्य त्यांचं आजही सर्वांना ज्ञात आहे. ते चांगल्या याने सुपरिचित आहेत. उत्साहाने त्यांचं अखंड काम असतं. विद्या विकास मंडळाची सचिवपदी त्यांनी प्रदीर्घ सेवा केलेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते 5 वर्ष अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे विभागाचे ते संघचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ते अध्यक्षही 3 वेळेला झालेले होते. सांप्रत ते पंढरपूरच्या भारत विकास परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पंढरपुरातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक त्यांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा आणि मार्गदर्शक आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात तर त्यांनी पंढरपूरमध्ये फार मोठे योगदान दिलं आहे. अजूनही पंढरपुरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होतात. कथा सांगती जनकथांचे या अभिनव कल्पनांचा एक कार्यक्रम त्यांनी मागे पंढरपुरामध्ये घेतला होता. त्या अंतर्गत गदिमा, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, दमा मिरासदार यांच्या कथांची खुमासदार पर्वणी त्यांनी पंढरपूरकरांना प्राप्त करून दिली. श्री बोम पुरंदरे, कैलासवासी राम शेवाळकर यांची व्याख्याने त्यांनी आयोजित केली होती. मागच्या 3 वर्षाखाली त्यांनी रामायणावर पण एक अशीच मालिका सर्वांना व्याख्यानाची ऐकवलेली आहेत. सदतीत प्रसन्न व नवकवी लेखक तरुणांना मार्गदर्शन व प्रोत्साहन सरांकडून नेहमीच दिले जाते. सर्वांचं कौतुक करणं, नेमकेपणानं मार्गदर्शन करणं, लोकांचा उत्साह वाढवणं यामध्ये सरांना खूप आनंद वाटतो. नेमकेपण वरतो लागला तो बहुतासी कळून आला, सर्व आर्जवी तयाला काय होणे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्याप्रमाणे आदरणीय गुरुवर्य विमा मिरासदार हे ज्येष्ठ प्रसन्न व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या नावातच विठ्ठल आहे आणि ते पंढरपूरचे आहेत. हा एक विशेष दुग्ध शर्करा योग आहे आणि त्यांच्या हस्तेच आमच्या अनघाताई अर्थात माझी प्रिय सखी शोभा हिच्या पुस्तकाचं सावळी या नावाच्या काव्यसंग्रहाचं उद्घाटन होणार आहे. प्रकाशन समारंभ होणार आहे. इतकं सुंदर, सुबक आणि मन वेधून घेणारं श्रीकृष्णाचं बासरीसहितचं मुखपृष्ठ मन वेधून घेतं आणि एकदा ते पुस्तक हातात घेतलं की ते संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवत नाही असं ते पुस्तक आहे. या निमित्ताने पुस्तकाचा थोडासा परिचय आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याची संधी मला पत्के परिवाराने दिली. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. नमस्कार. काव्यसंग्रह म्हटला की प्रत्येक कवी आणि कवयित्रीचे आपल्या काव्यसंग्रहांवरती आपल्या अपत्याप्रमाणे प्रेम असते. तसेच रसिक श्रोत्यांच्या मनातही एक उत्साहाची पालवी फुटलेली असते की नवनवीन काव्याविष्कार आपल्याला वाचायला मिळतील. त्याच्यामुळेच आपल्या सगळ्यांच्या मनातही आता
या काव्यसंग्रहाच्या विमोचनाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. तर मी श्रीयुत माननीय मिरासदार काका यांना विनंती करते की त्यांनी सावळिया या काव्यसंग्रहाचं उद्घाटन करावं. सौ अनघा पत्के यांच्या सावळिया या काव्यसंग्रहाचं प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सौ पत्के यांनी जवळजवळ 80 कविता या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. अनेक प्रकारचे काव्यगुण त्यांच्या अंगात आहेत. हे कविता वाचल्यानंतर त्याचा रसास्वाद घेतल्यानंतर आपण सर्वांना कळून येईल. सौ अनघा पत्के याचं यानिमित्त मी अभिनंदन करतो आणि या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. शोभा कोर्टीकर पूर्वाश्रमीची माता सौ अनघा संभाजी पत्के यांचा काव्यसंग्रहास पहिल्यांदा मी शुभेच्छा देते. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत कवितेना. दर आठवड्याला जवळजवळ मागच्या वर्षी त्यांच्या कवितेना सातारा जिल्ह्यातील काव्य मंजुषा ज्या असतात त्यामध्ये त्यांना काही प्रथम पुरस्कार आहेत, काही द्वितीय पुरस्कार आहेत. त्यापैकी 43 पुरस्कार त्यांचे प्रथम पुरस्कार आहेत. आज मानसीताईंनी मनोगत त्यांच्याबद्दल व्यक्त केलेलं आहे. या काव्यसंग्रहाबद्दल मुखपृष्ठ अतिशय सुंदर, सुबक आणि अगदी रेखीव झालेला आहे. जो काव्यसंग्रह सावळिया हे नाव दिलेलं आहे ते सावळियाप्रमाणे कृष्णाचं सुंदर चित्र रेखाटलं आहे सुगंधा कोर्टीकर अपराजित, माझी पुतणी. अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ व आतील सुबक बांधणी यामुळे काव्यसंग्रह अतिशय उत्कृष्ट व सुंदर झालेला आहे. आज या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभास माझ्या शुभेच्छा. सौ अनघा पत्के यांचा काव्यसंग्रह सावळिया. काव्यसंग्रह हातात आला आणि मुखपृष्ठ आणि पुस्तकाची बांधणी बघूनच ती वाचण्याची उत्सुकता वाटते मला. सर्व कवितांच्या विषयामध्ये तिने ह्या कविता केलेल्या आहेत. सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, समाजामधल्या राजकारणाबद्दल आणि प्रत्येकाच्या आपल्या रोजच्या संसाराच्या याच्याबद्दल, स्त्रियांच्या याच्याबद्दल. त्यामुळं हा कविता संग्रह अतिशय वाचनीय व सुंदर झालेला आहे. पुढील काव्यसंग्रहाच्या ती आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तिला शुभेच्छा. धन्यवाद काका. आपल्या शुभ हस्ते सावळिया या काव्यसंग्रहाचं उद्घाटन झालेलं आहे. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते.
हे श्यामसुंदर सावळिया मी व्रजकन्या रे गोवळिया, तू नकोस अडवू गोपिया नी नकोस फोडू घागरिया, मम हृदयी प्रेमा घातलिया धन्य जाहले मन सखया, हे श्यामसुंदरा गोवळिया मी व्रजकन्या रे सावळिया. अशा सुंदर शब्दात कवयित्रींनी सावळ्याला साथ घातलेली आहे. तर आता मी श्रीयुत माननीय मिरासदार काकांना विनंती करते की त्यांनी या काव्यसंग्रहाच्या विषयी त्यांचे मनोगत आणि काव्यसंग्रहाला आशीर्वाद द्यावेत. या सौ शोभा उर्फ अनघा पत्के यांचा सुमारे 60 कवितांचा संग्रह सावळिया या नावाने प्रसिद्ध झाला आहे. सौ अनघा उर्फ शोभा या माझ्या जावयाच्या भगिनी व एक उत्तम शिक्षिका म्हणून प्रसिद्ध होत्या आणि आहेतही. त्यांच्या बाकीच्या बहिणीपेक्षा जरा वेगळ्या, थोड्या गंभीर स्वभावाच्या, पुष्कळदा विचारात गुंग असलेल्या अशा मला आढळून आलेल्या. त्या इतक्या सुंदर कविता करतील असे मला वाटले नव्हते, परंतु त्यांचा काव्यसंग्रह माझ्या वाचनात आला आणि त्यांच्या गंभीर स्वभावाचे गूढ उकलले. वास्तविक मी इतिहास व इंग्रजी विषयाचा शिक्षक. त्यांच्या काव्यावर बोलावे अशी त्यांनी अपेक्षा का केली हे मात्र मला समजले नाही. माझे थोरले बंधू कैलासवासी द मा मिरासदार हे मराठीचे प्राध्यापक व प्रसिद्ध साहित्यिक. त्यांचे काही गुण माझ्यात अवतरले असावेत अशा प्रकारची कल्पना त्यांनी केली असावी आणि म्हणून माझ्याकडे हे काम दिलेलं असावं असं मला वाटतं. अर्थात त्यांच्या परीक्षेला मी कितपत उतरतो हे माहीत नाही. त्यांच्या सगळ्या कविता मी वाचल्या, त्याचे मी वर्गीकरण केले. एक भक्तिपर कविता, निसर्गपर कविता, 3 संसारातील सुखदुःखावरच्या कविता, आरत्या होतील अशा कविता, तरुण पिढीकडून अपेक्षा असणाऱ्या कविता, राजकारण इत्यादी अनेक विषय त्यांनी चोखाळलेले आहेत. पहिली कविता जी आहे त्यांची शारदा स्तवन ही अतिशय सुंदर असून सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी जी स्तवन केलेलं आहे त्याच्या योग्यतेचे किंवा त्याच्या बरोबरची आहे असं मला वाटतंय. देवचाफा ही कविता वेगळी आहे, परंतु मार्मिक कविता आहे. सौ पत्की यांनी या काव्यसंग्रहाला सावळिया असे सुंदर नाव देऊन श्री पांडुरंगाच्या निरनिराळ्या रूपाचे दर्शन घडवले आहे. अशा भक्तिपर कविता सुमारे 10-12 आहेत ज्यांना पांडुरंगाची मनस्वी ओढ आहे अशाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे काव्य होऊ शकते. यमक, प्रास अशा अलंकारांचा त्यांनी आपल्या कविता लिहिण्यामध्ये चांगला उपयोग करून घेतलेला आहे. केवळ भक्तिपर नव्हे तर समाजातील जे दुर्गुण आहेत ते दूर होण्यासाठी स्त्री शक्ती कशी सावरते आहे किंवा कशी सावरली पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी एक सुंदर कविता तयार केलेली आहे. तिचं नाव आहे महिषासुरमर्दिनी आणि तिला प्रार्थना केलेली आहे की बाई की तू आता तू सबळ हो. अशा प्रकारची एक अतिशय सुंदर कविता याच्यामध्ये आहे. स्वामिनी ही कविता या दृष्टीने फार उद्बोधक आहे. माझी माय मराठी या कवितेत त्यांनी आपल्या मराठीला शिवाजी महाराजांच्या कपाळावरील चमचमत्या चंद्रकोरीची उपमा दिलेली आहे. किती छान सुंदर विचार त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला आला असला पाहिजे. निसर्गातील हाक, ऋतूवरून आणि पाऊस
अशा अनेक कविता त्या वाचल्यानंतर त्याकडे निसर्गाचे निरीक्षण किती आहे, किती बारीक निरीक्षण करून त्यांनी अशा प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत, याचं खरोखरच कौतुक वाटते. आला आषाढ, पंढरीच्या वाटेवर, पंढरीची वारीमध्ये व इतर कवितामध्ये तेव्हा वारकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या भावभावना त्यांनी आपल्या व्यक्त केलेल्या आहेत. हेच हवे दान, या कवितेत दान मागितले आहे. अज्ञान दूर करून दान मिळालं पाहिजे. थांबा जरा. अज्ञान दूर व्हायला पाहिजे आणि आपण सबळ व्हायला पाहिजे, सज्ञान व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे एक दान त्यांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. किती छान विचार मांडला आहे. माणुसकी आरती हा विचार जर रोजचे वर्तमानपत्र माणुसकी आटली हा विचार जर रोजचे वर्तमानपत्र वाचले की मनात येतो की खरोखरच त्यांनी अगदी ताज्या अशा विषयावर त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत, काव्य रूपानं मांडलेले आहेत. हे माणसा तू माणूस कधी होशील रे, अशा प्रकारचं दुःख व्यक्त केलेलं आहे. वटवृक्षास या कवितेत या वृक्षाचे महत्त्व किती कमी होत चालले आहे हे दाखवले आहे. सध्याच्या गृहिणी नवऱ्याला एका जन्मातच कंटाळतात, मग 7 जन्म कशी त्या वडाला कशी जन्म काढायचा त्या नवऱ्याबरोबर, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये त्यावेळा उभा राहतो. जन्म आईचा ही 9 ओव्यांची कविता त्यांनी रचलेली आहे. विठ्ठलाला, त्याच्यानंतर सावित्रीबाई, त्यानंतर जिजाबाई यांच्याबद्दल करत असताना त्यांनी स्वतःच्या आईला सुद्धा ते अर्पण केलेली आहे. पंचमीचा सण हा सासूरवाशीणबाईला फार मोलाचा वाटतो, कारण त्यांना माहेरची आठवण येते आणि माहेरला जाण्याची उत्सुकताही त्यातून निर्माण झालेली आहे. असे सुरेख वर्णन त्याच्यामध्ये केलेले आहे. युवा पिढीकडून अपेक्षा करताना त्या म्हणतात की सध्याची युवा पिढी ही पुष्कळशी दूर चाललेली आहे चांगल्या गोष्टीपासून. त्यांना चांगल्या गोष्टीकडे ओढून आणणं हे अतिशय आवश्यक आहे. अशी युवा पिढी घडली पाहिजे, असा एक काव्य त्यांनी त्यामध्ये, हा एक विचार त्यांनी त्यामधून मांडलेला आहे. संसार एक तडजोड, यात त्यांनी आपल्या स्त्रियांच्या मनातील दुःख वेदना बोलक्या केल्या आहेत. मानलेली नाती किती महत्वाची असतात. त्या म्हणतात धनास्तव जवळची पुत्र दारा, परंतु जीवास मात्र सहारा मित्राची. अशा प्रकारच्या अनेक कविता त्यांनी अतिशय उत्तम रीतीनं रचलेल्या आहेत आणि त्यांचं या संबंधी जेवढं कौतुक करता येईल तेवढं थोडंच आहे. धन्यवाद काका. अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपण अनघाताईंच्या कवितांचं कौतुक केलेलं आहे. नुकतंच शारदीय नवरात्राची समाप्ती झालेली आहे. त्या अनुषंगाने बरोबर काकांनी महिषासुरमर्दिनी आणि स्वामिनी या कवितांचा उल्लेख करून त्याचंही कौतुक केलेलं आहे. अनघाताई ह्या विज्ञान विषयाच्या अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांचा निसर्ग निरीक्षण हा पैलू त्यांनी कवितांमधून उलगडून दाखवलेला आहे. तेही काकांनी अचूक हेरले. ज्येष्ठ साहित्यिक श्रीयुत कैलासवासी दमा मिरासदार हे आज आपल्यात नाहीत, तर आजच्या या कार्यक्रमात मी आणि आपण सर्व त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करूया. श्रीयुत मिरासदार काका आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोतच. आता मी आपले मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक श्री जयंत भावे यांचा परिचय करून देते. त्यांनी इंग्लिश विषयामधनं पदवी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर त्यांनी त्यांची शैक्षणिक सेवा 35 वर्षे माध्यमिक हायस्कूलमधनं पूर्ण केलेली आहे. 2006 ते मुख्याध्यापक पदावरनं सेवानिवृत्त झाले. लेखनामध्ये त्यांची कारकीर्द अतिशय दैदिप्यमान आहे. तसंच आत्तापर्यंत 4 काव्यसंग्रह, 1 चारोळी संग्रह,
एक थोर साहित्यिकांवरील लेखमाला संयुक्तपणे प्रकाशित आहे. आता हा शब्दगंधार काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. आजच्या कवींच्या कवितांचे त्यांनी केलेल्या रसग्रहणाचे पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. कवी, लेखक, समीक्षक म्हणून वृत्तपत्रे, दिवाळी अंक व इतर पुस्तकांमधून त्यांचं लेखनही प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे. ते पुरस्कार पुढील प्रमाणे: महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार 2015 मध्ये त्यांना मिळालेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुरस्कार, त्यानंतर शांती अहिंसा राष्ट्रीय पुरस्कार 2015 सालचा त्यांना मिळालेला आहे. गोवा महाराष्ट्र सांस्कृतिक व शैक्षणिक अकादमी गोवा यांच्यातर्फे डॉक्टर अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार 2017 साली त्यांना मिळालेला आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे व महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2016चा त्यांना मिळालेला आहे. अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान कल्याण, तसेच महाकवी कालिदास पुरस्कार, साहित्यरत्न, साहित्यभूषण, साहित्य गौरव काव्यभूषण, संत नामदेव पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी अनेक नामांकित संस्थांकडून त्यांना गौरवलं गेलेलं आहे. ते सध्या अक्षरानंद सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान कल्याण यांचे उपाध्यक्ष आहेत. तसेच महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, मुंबई ठाणे जिल्ह्याचे ते विभाग प्रमुख आहेत. तर मी आता जयंत भावे, श्रीयुत माननीय जयंत भावे काकांना विनंती करते की त्यांनी त्यांचं काव्यसंग्रहाच्या बद्दलचं आपलं मनोगत व्यक्त करावं. ऑनलाईन उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या सोहळ्याच्या सत्कारमूर्ती सौ अनघा पत्के आणि आपण सर्व साहित्यप्रेमी रसिक वाचक हो, सप्रेम नमस्कार. बहुश्रुत व अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या ज्येष्ठ कवयित्री सौ अनघा पत्के यांच्या सावळी या काव्यसंग्रहाच्या ऑनलाईन प्रकाशनाचा आजचा हा या सोहळ्याचा क्षण म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असा आहे. यात मी सहभागी होत असल्याचा मला मनस्वी खूप आनंद वाटतो. सावळी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल सर्वप्रथम मी सौ अनघा पत्के यांचं मनापासून अभिनंदन करतो. सौ अनघा पत्के यांनी सावळी हा काव्यसंग्रह मला सस्नेह अभिप्रायार्थ पाठवला. तो वाचल्यावर एका सात्विक आनंदाने मन भरून आलं. त्यांचा हा सावळी काव्यसंग्रह म्हणजे ऋत भावभक्तीने गंधाळलेला फुलोराच आहे. श्री विठ्ठल हे आपल्या महाराष्ट्राचे दैवत. अशा या विठ्ठलाचे सावळे हे रूप मनोहर, अशा या मनोहराला या कवयित्रीने स्वरचित आपल्या कवितांच्या रूपाने भक्तिभाव गंधित काव्यसुमनांची मालाच अर्पिली आहे. कवयित्रीचं माहेर पंढरी विठ्ठल दैवत घरी असल्याने या विठ्ठल दैवतावरील त्यांच्या रचनांमधून त्यांच्या सात्विक मनाचं, विशुद्ध आचार विचारांचं प्रतिबिंबच मनश्चक्षुसमोर माझ्या उभे राहिलं. त्यांच्या एक एक रचना वाचित आपलंही मन पंढरीच्या वाटेवर चालू लागतं आणि सावळ्याच्या स्वरूपाचे व गुणांचे कवयित्रीने केलेले काव्यात्मक वर्णनाने आपल्यालाही
या सच्चिदानंदाचे मनोज्ञ दर्शन घडते, मन प्रसन्न होते. सगुण उपासना हा भक्तिमार्ग आहे, तर निर्गुण उपासना हा ज्ञानमार्ग आहे असं अध्यात्मवेत्ते सांगतात. सौ अनघा पत्के या सुशिक्षित व सुसंस्कारित मनाच्या असल्याने त्यांच्या रचनांमधून या दोन्ही मार्गाचा मिलाफ झालेला मला दिसून येतो. या संग्रहातील बहुसंख्य कविता भक्तिपर आहेत, पण यातूनच त्यांच्या जीवनाचा विचार केला तर अध्यात्म हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू जाणवतो. या भक्ती कवितांप्रमाणेच या संग्रहामध्ये निसर्ग, कुटुंब, नात्यातील जिव्हाळा, आपल्या मराठी भाषेबद्दलची अस्मिता, सामाजिकता यावरील आशय घन कवितांचे विविध पदर आणि वृत्तछंद, मुक्तछंद असलेल्या काव्यपोताच्या कविताही या संग्रहात आहेत. त्यांच्या कविता म्हणजे सुसंस्कारित मनातून व साहित्याभासातून प्रसवलेला निखळ स्वच्छ झराच. वाचकांनी त्या कविता वाचाव्यात आणि तृप्त व्हावं असा हा संग्रह आहे. या सर्व कविता नैतिक व साहित्यिक मूल्याधिष्ठित आहेत. त्यांना ज्ञानाची उंची व विचारांची खोली आहे. याशिवाय प्रेम, माया, ममता, स्नेहाचा ओलावाही आहे. सौ अनघा पत्के यांना गायनकलाही अवगत असल्यामुळे त्यांच्या छंदबद्ध कविता, अभंग, ओव्या यांना गेयता आणि मुक्तछंदातील कवितांना एक प्रकारची लय आहे. नामजप हा फटका काव्य प्रकारातील त्यांच्या कवितेचं मी रसग्रहण केलं आणि हे रसग्रहण अक्षर आनंद पोर्टल न्यूजवर आणि यूट्यूबवरही प्रसारित करण्यात आलं आहे. त्या माझ्या रसग्रहणामध्ये मी त्यांची काव्य वैशिष्ट्ये उद्धृत केली आहेत. त्यांच्या कवितांमधून भावनांची तरलता, उदात्ताची पूजा आणि सश्रद्धता यांची सहज अभिव्यक्ती होते. अशा या प्रतिभाशाली कवयित्रीने या काव्यसंग्रहाच्या रूपाने आपल्या मराठी साहित्य भांडारात पाऊल टाकलं. त्याबद्दल आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन करावं आणि ते आपण करूया. त्याचप्रमाणे सावळी या काव्यसंग्रहाचं आपण सहर्ष स्वागत करूया. रसिक वाचकांनी हा काव्यसंग्रह विकत घेऊन वाचावा आणि त्यातील काव्यानंद लुटावा. मराठी साहित्यामध्ये सौ अनघा पत्के यांना अधिक योगदान देता यावं यासाठी त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घ असं आयुष्य लाभो आणि त्याबरोबरच त्यांच्या रचनांचा आणि साहित्याचा आपल्यालाही आस्वाद घेता यावा यासाठी
मी या सावळी याजवळ सौ अनघा पत्के यांना आरोग्यपूर्ण असं दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. मला या सोहळ्याचे निमंत्रित म्हणून बोलवलं आणि 4 शब्द बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल सौ अनघा पत्के आणि आयोजकांचे मी मनस्वी आभार मानतो. शुभास्ते पंतानाः. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भावे काका. अतिशय सुंदर शब्दात आपण या कविता संग्रहाचं वर्णन केलेलं आहे आणि रसग्रहणही केलेलं आहे. आत्ताच नुकतंच शारदीय नवरात्र समाप्ती झालेली आहे, तर काही ठिकाणी फुलोरा असतो देवीला, तर त्याप्रमाणे आपण बरोबर काव्यसंग्रहाबद्दल एक सुंदर उपमा दिली आहे त्याला, की भावभक्तीने गंधाळलेला फुलोरा. हे अतिशय सुंदर आणि मार्मिक कमी शब्दात आणि सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी. तर त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे. आपण वेळात वेळ काढून अभिप्राय दिल्याबद्दलही मी आपले आभार मानते. आता आपल्या पुढच्या मान्यवर माननीय ज्येष्ठ कवयित्री सौ उज्ज्वला लुकतुके यांचा मी परिचय करून देते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या अनुदानाने काठोकाठ भरून राहिलेला माठ हा काव्य संग्रह प्रकाशित, तसेच क्षण गुलाबांचे हा चारोळी संग्रह शन्ना नवरे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित. सावंतवाडीतील समता महिला मंडळ तसेच डोंबिवलीतील कोकण मराठी साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, काव्य रसिक मंडळ डोंबिवली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद इत्यादी संस्थांमध्ये कार्याध्यक्ष म्हणून कामगिरी बजावलेली आहे. सचिव म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन, परीक्षक, निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सन्मान केला गेलेला आहे. मान्यवरांसोबत काव्य वाचनाची अनेक वेळा संधी त्यांना मिळालेली आहे. ललित, अंतर्नाद, लोकसत्ता, झपुर्जा, आरती वगैरे मासिकातून साहित्य त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. तसंच आकाशवाणी रत्नागिरी आणि मुंबईवरून अनेक साहित्यिक कार्यक्रम प्रसारित, मुंबई दूरदर्शनवर मुलाखतकार आणि काव्यवाचनाची संधी त्यांना मिळालेली आहे. तसेच ऑनलाईन कवी संमेलन आणि इतर ऑनलाईन कार्यक्रमात निमंत्रित कवी लेखिका म्हणूनही त्यांचा सन्मान झालेला आहे. वृत्तबद्ध लघुरामायणासाठी उत्कृष्ट हा पुरस्कार, तसेच कोरोना काळात अनेक ऑनलाईन स्पर्धांमध्ये विविध विषयांमध्ये जसे की वक्तृत्व, अभिवाचन, काव्यवाचन, काव्य सादरीकरण, कथा, अलग इत्यादी विषयात उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थपर्यंत अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाचे अभिनयासाठी दोन वेळा पहिल्या क्रमांकाची पारितोषिके, तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अभिनयासाठी अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. आता मी त्यांना विनंती करते की सावळी या काव्यसंग्रहाबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी उज्ज्वला लुकतुके. सौ अनघा पत्के ही माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे आणि आज तिच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे याचा मला अर्थातच खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. तिच्या सुनेनी गौरीने मला विचारलं की या संग्रहाबद्दल तुम्ही 4 शब्द बोलाल का, तेव्हा मला खूप आनंद झाला. मी सर्वप्रथम तिच्या लेखणीला वंदन करते आणि तिच्या प्रेरणेला त्रिवार वंदन करते, कारण अनघा पत्के ही माझी गुरुच आहे. जेव्हा मला काही अडतं तेव्हा मी तिलाच विचारते. आज तिचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि आता तिच्या काव्यसंग्रहाविषयी. अष्टगंध प्रकाशन मुंबई यांनी सौ अनघा पत्के यांच्या सावळी या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केले आहे.
सौ सुगंधा कोर्टीकर यांनी अधरावर बासरी असलेल्या मोरपीसधारी श्रीकृष्णाचं सुंदर चित्र काढलं आहे आणि सृजनाचं प्रतीक तरीही अलिप्त असं कमळ रेखाटलं आहे. पुस्तकाची अर्पण पत्रिका पाहताच लक्षात येते की कवयित्रीचं भान संत प्रवृत्तीला पूरक आहे. त्यांनी पावसच्या श्री स्वामी स्वरूपानंदांना प्रथम काव्यांजली अर्पण केली आहे. शिवाय त्यांचा अभंगही उद्घृत केला आहे. तो असा: स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. या पुस्तकाला श्रीमती मानसी मार्तंड केसकर यांनी प्रस्तावना दिली आहे. त्या साप्ताहिक पंढरी प्रसादच्या माजी संपादिका आहेत. या पुस्तकात एकूण 80 कविता आहेत. यापैकी निम्म्या कविता देवापाशी येतात, त्यातही पंढरीचा पांडुरंग. कारण कवयित्री मूळच्या पंढरपूरच्या आहेत. बालपणापासून पंढरीच्या पांडुरंगावर नितांत श्रद्धा असलेलं सात्विक मन या काव्यातही प्रकर्षानं जाणवतं. देवचाफा या कवितेत कवयित्री लिहिते: हिरव्या कंच ओलेपणात एकदा मात्र जाणवले त्याला, गर्वाच्या ताठ्यामुळे आनंद मात्र हरवून गेला. याच कवितेत शेवटी म्हणते: पाहुनी त्याचे सत्य स्वरूप निसर्गाला आला हुरूप, वैराग्यातून जीवन फुलले आनंदाची फुलली फुले, देवचाफा देवरूप झाला. अशी देवरूप होण्याची वाट कवयित्रीने धरली आहे. कवितेत कुठेही क्लिष्टता नाही. मनाचे स्वच्छ भाव पारंपरिक शब्दातून ती व्यक्त करते. कवितेच्या शेवटी बऱ्याच वेळा अनघा हा शब्दही चपकलपणे योजला आहे. जगिया भूते सुखी असावी, अपूर्णताही कदा नसावी, अनघा नमिते पदारविंदा. तर आला आषाढ आषाढ, मन झाले ओले चिंब, चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाचे प्रतिबिंब. आला आषाढ आषाढ, बोले मनात तुळस, चल जाऊ पंढरीस, भेटू सावळ्या विठूस. अशा अत्यंत तरल ओळी कवयित्री सहज लिहिते. पंढरीच्या वाटेवरीमध्ये फुलांची नावे गुंफून कविता केली आहे. त्यात पंढरीच्या वाटेवरी मन झालं ग केवडा, विठू नामाचा गजर, हर्ष आभाळा एवढा. अशी नामाची महती आणि ग्वाही देणारी ओळ स्वानुभवानेच कवयित्री लिहू शकली. सुंदर ते ध्यान यामध्ये विठ्ठल मूर्तीचे साक्षात वर्णन आले आहे. विठ्ठलाच्या सगुण मूर्तीचे अप्रूप कवयित्रीला असणारच. भावभक्तीने ओथंबलेली ही कविता पहिल्याच चरणात: माझा पंढरीचा राणा उभा भीमा तीरावरी, काय सांगू त्याचे रूप, भाव जागती अंतरी. अशी प्रासादिकता पुष्कळ ठिकाणी दिसते. तर पंढरीच्या वारीमध्ये विसरले घरदार, विठुरायाच्या पायाशी मोक्षमुक्तीचे भांडार. पंढरीच्या वारीमध्ये मागे सोडता मायेला, करकटेवरी ठेवूनी परब्रह्म ये भेटीला. अशा सुंदर ओळी अवतरतात. अभंगलेखन कवयित्रीला सहज साध्य आहे. बरेच अभंग या संग्रहात आहेत आणि यामध्ये भक्ती आणि पांडुरंगाशी तादात्म्यही दिसून येते. पण अंतरीची तळमळ साकडे या अभंगातून चांगली व्यक्त होते. एक उत्तम कविता म्हणून या कवितेचा मी उल्लेख करीन. नको नको देवा जन्म सागराचा, क्षार संचयाचा भार होई. नको नको नभी झाकोळ तमाचा, स्वच्छ प्रकाशाचा संग देई. अनघा म्हणे रे माझं हे साकडे, ऐकावे रोकडे पांडुरंगा. अशी पांडुरंगाला गळही घातली आहे. निव्वळ प्रचितीची सद्गुरु चरणी ही कविता दिसते. तेव्हा अष्टविनायका नमन करुनी, सरसावली ही लेखणी. नका दाखवू तुमची करणी, आणि शेवटी एकच मागणी असे दिवाणी, आश्रय द्यावा तुझ्याच चरणी. असे निस्संदिग्धपणे कवयित्री सद्गुरु चरणी लीन होते. तेव्हा सच्चित आनंदाचे तिला दर्शन होते. हा अलौकिक योग, हे सोनेरी क्षण कवयित्रीला जाणवले आहेत असे वाटते. धन्य तो क्षण आणि धन्य ती कवयित्री. सावळियामध्ये सावळ्यावर, श्रीकृष्णावर, हर हरी ऐक्यावर बऱ्याच रचना आहेत. पुष्कळ कविता गेय आहेत. त्यामुळे कवयित्रीने
गीतरचनेचा ध्यास अभ्यास करावा, कारण त्यांची लेखणी स्वाभाविक लय ताल जाणते. या भक्तिमय प्रवासाची सांगता एका सुंदरशा गझलने झाली आहे. या गझलचे शीर्षक ओढ असेच आहे. कवयित्रीला नामाचा वसा मिळालेला दिसतो, परमात्म्याची ओढ जाणवते आणि त्यातूनच या अर्ध्या अधिक कवितांची निर्मिती झाली आहे. पावल्यांना चालण्याचे भाग्य आहे लाभले, सोडूनी संसार सारा पंढरीला चालले. जन्म मृत्यू टाळले ना मी कधीही ईश्वरा, मोक्षप्राप्ती नावडे मज नाममय मी जाहले. अशी सशक्त गझल पाहिली की कवयित्रीची पुढची वाटचाल अधोरेखित होते. कवित्वाच्या याच पावलांवरून तिची मार्गक्रमणा हो. ईश्वरा व्यतिरिक्त स्त्रीविषयीच्या कवितांबरोबरच माय मराठी, देशभक्तीपर, निसर्गावर, नातेसंबंध, सणवारांवर आधारित कविता विखुरल्या आहेत. यातील बहुतेक कविता ह्या तालबद्ध आहेत. कवयित्री संगीत विशारद असून पेशाने शिक्षिका आहेत, त्यामुळे अत्यंत संयमित, बोधप्रद, सादरीकरणासाठी सोप्या सुंदर रचना कवितेला अर्थगर्भता आणि शुचित्व देतात. संसार एक तडजोडमध्ये कवयित्री म्हणते, कधीही न संपणारं कोडं, कधीही न उलगडणारा उखाणा, उगाच म्हणती स्त्रियांना त्या संसाराचा कणा. अशा स्तिमित करणाऱ्या ओळी दिसतात. माय मराठीतील ओळींचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. माझी माय ग मराठी, महाराष्ट्राच्या मळवटी, जशी शोभे चंद्रकोर शिवरायाच्या ललाटी. माझी माय ग मराठी, काय सांगू तिची महती, तिच्या स्पर्शे मोहरल्या अंदमानाच्या ग भिंती. कवितेचे सच्चे रंग दिसण्यासाठी भावविश्व, अनुभवाची गुंतागुंत अधिक सूक्ष्म, तरल, भावविभोर बनावी असे वाटते. अर्थात व्यक्तिमत्वाचाच तो एक भाग असतो. कवयित्रीचे व्यक्तिमत्व मूळचे शांत, संयमित आणि मितभाषी आहे. कवयित्रीच्या लेखणीला सहज गेयता सापडते. ती पारंपरिकता श्रद्धाळू मन जपते. सुभग मांडणी हे तिचे वैशिष्ट्य आहे आणि पंढरीच्या विठुरायाप्रती आत्यंतिक भाव तिच्या कवितेमध्ये ठायी ठायी दिसून येतो. नामरंगी रंगले मी अशा आत्ममग्नतेमधून काव्य साकारले आहे. पण नेमकी अर्थवाही शब्दरचना शुद्ध कवितेची प्रचिती देते. कवित्वाचा व्यास आणि परीख विस्तारण्याची क्षमता कवयित्रीमध्ये आढळते. हा संग्रह तिच्या सुरुवातीच्या कवितांचा आहे. सातत्याने तिचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्या लेखणीला विविध रंग, विविध भावना आकर्षित करतील आणि अधिक सकस सुंदर काव्यरचना रसिकांपुढे येतील असा विश्वास वाटतो. निर्दोष लिहिण्याचा त्यांचा कल, भडक किंवा अवाजवी भावना प्रदर्शन न करता अंतरीचा सूर काव्यात ओवण्याची त्यांची हातोटी उत्तम आहे. काव्यलेखनाप्रती त्या अधिक सजग, अधिक उत्कट होऊन त्यांची लेखणी दिवसेंदिवस बहरत जावो. काव्योन्मेषाच्या काव्यमंजिरीला नवी नवी पालवी येवो. दारात उमललेल्या या काव्यमंजिरींचा सुवास साऱ्या महाराष्ट्रात पसरून कवयित्रीचे नाव काव्यांगणी कोरले जाऊ दे. ह्या माझ्यासारख्या मैत्रिणीकडून आणि रसिकांकडून शुभेच्छा. काव्यलेखनासाठी सौ अनघाला शरीर स्वास्थ्य, भोवताल स्वास्थ्य मिळू दे ही परमेश्वरापाशी नम्र प्रार्थना करून मी इथे सध्या थांबते. धन्यवाद उज्ज्वलाताई. अतिशय सुंदर शब्दात आपण त्या काव्यसंग्रहाचं रसग्रहण केलेलं आहे. अंतरीचा सूर काव्यात ओवण्याची हातोटी अशा मार्मिक शब्दात अनघाताईंचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तसेच जीवाभावाची मैत्रीण असल्यामुळे त्यांच्या मनातील भाव, अनघाताईंच्या मनातील भाव किंवा त्यांना त्या कवितेतून काय म्हणायचं आहे ते बरोबर त्यांनी त्या रसग्रहणातून उद्धृत केलेलं आहे. आता मी आपले पुढचे मान्यवर अष्टगंध प्रकाशनचे संचालक आणि सावळिया या ग्रंथाचे प्रकाशक यांना श्रीयुत संजयजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी या काव्यसंग्रहाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. अष्टगंध प्रकाशन प्रकाशित आणि अनघा पत्के लिखित सावळिया या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात या पुस्तकाचा प्रकाशक या नात्याने मी
संजय शिंदे आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. हे पुस्तक प्रकाशित करताना खरं तर मी प्रकाशक म्हणून, एक वाचक म्हणून आणि एक रसिक म्हणून यातल्या कवितांचा खूप आनंद घेतला आणि ज्या सगळ्यांच्या सहकार्याने हे पुस्तक प्रकाशित झालं त्या सगळ्यांविषयी आज मला खरं तर ऋण व्यक्त करावंसं वाटते. त्यामध्ये या पुस्तकाच्या यशामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या या पुस्तकाच्या कवयित्री अनघा पत्के. अत्यंत वेगळी अशी कविता आणि विशेष मला या कवितेमध्ये असं वाटतं की अनेक विषयांभोवती त्यांची कविता गुंफलेली आहे. अनेक विषय घेऊन त्यांची कविता येते आणि त्यामध्ये अध्यात्म आहे, परंपरा आहे, नातेसंबंध आहेत आणि यांच्या कवितेला एक मातीचा सुगंध आहे, मातीचा गंध आहे जो त्यांच्या कविता वाचताना आपल्याला निश्चितपणे जाणवेल. ज्यांनी या पुस्तकाचं अत्यंत सुंदर असं मुखपृष्ठ बनवलं त्या सुगंधा कोर्टीकर यांचाही मला इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. ज्या मानसीताई केसकर यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली त्यांचेही मला आभार मानायला हवेत. याशिवाय सावळिया हे अक्षरलेखन ज्यांनी केलं ते प्रसिद्ध सुलेखनकार डॉक्टर शिरीष शिरसाट आणि या पुस्तकाची मांडणी करणारे माझे मित्र शिवकुमार यांचाही मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. श्रीमुद्रण यांनी हा अतिशय सुंदर आणि अतिशय नेटका असा संग्रह इथे छापलेला आहे, तयार केलेला आहे आणि अष्टगंध प्रकाशनने याची निर्मिती केलेली आहे. प्रकाशक म्हणून आम्ही अनेक पुस्तकं प्रकाशित करत असतो पण त्यातली काही पुस्तकं अशी असतात जी आम्हाला हे काम करताना खूप आनंद देतात. त्यातलंच हे एक पुस्तक आहे असं मी म्हणेन आणि कविता तर ह्यातल्या सुंदर आहेतच पण याची बांधणी हार्डबोर्ड स्वरूपात आम्ही हा अत्यंत सुंदर असा संग्रह आणि तोही ₹150 या अत्यंत वाजवी किमतीमध्ये रसिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर रसिकांनी हा संग्रह वाचावा, त्याचा आनंद घ्यावा असं आवाहन मी प्रकाशक म्हणून करतो आणि अनघा पत्के यांनाही मी अत्यंत मनपूर्वक अनघाताईंना शुभेच्छा देतो की त्यांनी अशीच चांगली कविता लिहित राहावी, अजून कवितेच्या खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा, वेगवेगळ्या विषयांवर त्यांची नवी नवी कविता आम्हाला सातत्याने भेटत राहावी. खूप उदाहरणं त्यांच्या कवितेबद्दल देता येतील पण त्यांची मला अत्यंत आवडलेली या संग्रहातली कविता मी सादर करतो. त्यांच्या पुढच्या लेखनाला त्याबद्दल देता येतील पण त्यांची मला अत्यंत आवडलेली या संग्रहातली कविता मी सादर करतो. त्यांच्या पुढच्या लेखनाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. अत्यंत आवडती अशी या पुस्तकातली माझी ही कविता आहे ती मी सादर करतो. पावलांना चालण्याचे भाग्य आहे लाभले, पावलांना चालण्याचे भाग्य आहे लाभले, सोडून संसार सारा पंढरीला चालले. ओढ लागे सावळ्याच्या दर्शनाची अंतरी, ओढ लागे सावळ्याच्या दर्शनाची अंतरी, पापण्यांचे काठ वेडे आज भरुनी वाहले, नाम घेता विठ्ठलाचे भान माझे विसरले, वैखरीच्या संगतीने टाळ बोलू लागले. जन्म मृत्यू टाळले ना मी कधीही ईश्वरा, मोक्ष प्राप्ती नावडे मज नाममय मी झाहले. वाट सोपी पंढरीची संत संगा जोडले, वाट सोपी पंढरीची संत संगा जोडले, नाम मार्गे थेट आता विठ्ठलाला गाठले, नाम मार्गे थेट आता विठ्ठलाला गाठले. पुन्हा एकदा अनघाताई आपल्या या काव्य प्रवासाला माझ्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद शिंदे सर, आपण छान आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि या पुस्तकाची बांधणी, रचना आणि प्रिंटिंग अतिशय सुंदर झालेलं आहे. हा काव्यसंग्रह अतिशय देखणा आपण केलेला आहे त्याबद्दलही मी आपले धन्यवाद मानते, आभार मानते. पुढचे आपले मान्यवर आहेत आमचे बाबा म्हणजेच कवयित्रींचे यजमान. तर त्यांनी सुद्धा या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्यांना मी विनंती करते की त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. सन्माननीय अध्यक्ष श्री निशिकांत देशपांडे, सन्माननीय उद्घाटक श्री मिराजदार काका आणि सर्व निमंत्रित सन्माननीय सर्वांना नमस्कार. माझी धर्मपत्नी अनघा हिच्या पहिल्या सावळिया या काव्यसंग्रहाचे आज उद्घाटन होत आहे. त्याचा मला अतिशय आनंद होत आहे.
तिने 30 वर्ष माध्यमिक शिक्षिका म्हणून नोकरी केलेली आहे. तिच्या संसाराच्या आणि नोकरीच्या व्यापातून तिला कविता करण्याचं काम जमत नव्हतं. पण त्यातून जमेल तेवढ्या कविता तिनं त्या काळात केल्या होत्या. त्या लग्नाच्या अगोदरही तिच्या काही कविता होत्या. रिटायर झाल्यानंतर तिच्या कवितांचं प्रमाण वाढलेलं आहे. जुन्या ज्या कविता आहेत त्यापैकी 80 कवितांचा हा काव्यसंग्रह तिनं तयार केलेला आहे आणि त्याचं आज उद्घाटन होत आहे. आपणा सर्वांना हा काव्यसंग्रह आवडेल अशी अपेक्षा करतो. रिटायर झाल्यानंतर तिनं आपल्या कविता करण्याचं काम वाढवलेलं आहे. त्याशिवाय गझलांचं प्रशिक्षण तिनं घेतलेलं आहे आणि अशा 250-300 कविता जवळजवळ तिच्या साठलेल्या आहेत. आता दुसऱ्या काव्यसंग्रहाचं उद्घाटन लवकरच व्हावं अशी मी अपेक्षा करतो आणि तिला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद बाबा. खूप खूप छान शुभेच्छा दिल्या आहेत तुम्ही आणि तुमच्या प्रेरणेमुळे आणि प्रोत्साहनामुळेच हा काव्य सोहळा पार पडतो आहे. त्याबद्दल मी आपले आभार मानते. पावलांना चालण्याचे भाग्य आहे लाभले, सोडूनी संसार सारा पंढरीला चालले. ओढ लागे सावळ्याच्या दर्शनाची अंतरी, पापण्यांचे काठवेडे आज भरुनी वाहिले, आज भरुनी वाहिले. या प्रकारे ओढ नावाच्या कवितेमध्ये कवयित्रीनी आपलं भक्तिरस ओतप्रोत भरलेला आहे. तसेच या काव्यप्रसंगी आपले सगळ्यांचेही मन भक्तिरसाने भरून गेले आहे. तर आजच्या या प्रसंगी अनघा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्या मान्यवरांना उपस्थित राहता आलं नाही, काही लोकांनी व्हिडिओज पाठवले आहेत, काहींनी संदेश पाठवलेले आहेत, तर आता ते प्रक्षेपित करू. नमस्कार, मी डॉक्टर शरयू शहा. अनघाच्या काव्यसंग्रहाला खूप खूप शुभेच्छा. अनघाचं हळुवार मन शब्दफुलात रमणारं, कवितेत बहरणारं. सावळ्या हा तिचा काव्यसंग्रह म्हणजे तिच्या मृदू भावभावनांचं सुंदर प्रतिबिंबच आहे. तिचं भक्तिमय मन नेहमीच काव्यमय आनंद घेत असतं आणि स्वतः घेत आपल्या कवितेतून दुसऱ्यांनाही मनसोक्त वाटत असतं. झाडाची मुळं जमिनीतून सत्व शोषून घेऊन सारा बहर फुलात उधळतात. त्याचप्रमाणे जीवनात प्रत्ययास येणाऱ्या क्षणांना, प्रसंगांना अनघा सुंदर शब्दात काव्यरूपात मांडत जाते. अंगी कला असली की तिची लय जीवनाच्या सर्व क्षेत्रात आपोआपच उतरते. मग ते संगीत असो, चित्रकला असो किंवा काव्यलेखन. आणि त्यामुळेच तिच्या काव्यातही अंगभूत लय जाणवते. सावळ्या या काव्यसंग्रहातील सर्वच कविता खूप छान आहेत. नको देवराया, आनंदकंदा तुझ्या मुलीला सांभाळ आता, नको रे मानवा अंत आता पाहू, किंवा वाट पाहते, यासारख्या हृदयस्पर्शी कविता मनाला चटका लावून जातात. संसार एक तडजोडमध्ये तर 50-60 वर्षापूर्वीचे सत्य वास्तवच काव्यात उतरले आहे. रान झुला, नाम महिमा, नारी तू न अबला आता यासारख्या कविता स्त्री मनाला प्रेरणा देतात आणि स्त्री मनात उत्साह भरतात. सावळ्याच्या सर्व कवितातून अनघाची नितळ मनाची शुद्ध भक्तीच प्रकट होते. भक्तिमय मनाच्या या सर्व कविता वाचक मनाला नित्य आनंदच देत राहतील. अनघा, काव्यसंग्रहाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुझा काव्यसंग्रह जनमनापर्यंत पोहोचावा हीच मनाची आस आहे आणि लवकरच पुढील संग्रहाची वाट पाहत आहे.
धन्यवाद. नमस्कार, मी उर्मिला बांदिवडेकर. अनघा पत्के यांच्या संग्रहाला शुभेच्छा देते. अष्टगंध प्रकाशनाचा अनघा पत्केचा सावळी हा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. सुरेख मुखपृष्ठ आणि देखणं पुस्तक मनाला फारच भावलं. सावळिया हे ग्रंथसंग्रहाचे नाव, हे काव्यसंग्रहाचे नाव आकर्षक आहेच, तशा यातील अलवार स्पर्श असणाऱ्या कवितांमधून गोकुळातला कान्हा, पंढरीचा राणा, अयोध्येचा श्रीराम यांचं शब्दातून आलेलं वर्णन खूपच छान आहे. भक्तिभावाचा नजराणाच यातून आपल्याला मिळालेला आहे. पंढरीच्या वाटेवरी मन झाले गो केवडा, विठू नामाचा गजर हर्ष आभाळा एवढा. पंढरीच्या वाटेवरी मन झाले ग केवडा, विठू नामाचा गजर हर्ष आभाळा एवढा, हर्ष आभाळा एवढा. असं अनघा सहज लईमध्ये लिहून जाते. नाम घेता विठ्ठलाचे भान माझे विसरले, वैखरीच्या संगतीने टाळ बोलू लागले. अशी दृढ भक्ती तिच्या कवितेमधून जाणवते. राम, विठ्ठल, कृष्ण यावरील भक्तिभाव या कवितांमधून उचंबळून आलेला दिसतो. आई वडील आहेत तीर्थक्षेत्रे आपली, नेहमीच दीपावली मनाची. मानलेली नाती ठेवा मनाच्या कुपीत, होईल सुगंधित अंतर्मन. मानलेली नाती ठेवा मनाच्या कुपीत, होईल सुगंधित अंतर्मन. किंवा देव चाफा सुखावला, हिरव्या पानांनी डवरला. यासारख्या ओळी तिच्या कोमल हृदयाची साक्ष ओळख करून देतात. अभंग, मुक्तछंद, वृत्तातल्या कविता, निसर्गावरच्या कविता, नात्यांची महती अशा विविध रचनांनी संग्रह समृद्ध झाला आहे. सर्वांनी अवश्य वाचावा असा हा संग्रह आहे. अनघा, अशीच लिहित राहा. तुझ्या पुढच्या संग्रहास आणि गझल संग्रहासही शुभेच्छा देते. लवकरच तुझे हे संग्रह यावेत. तसंच आजच्या प्रकाशन सोहळ्यासाठीही मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. उर्मिला बांदिवडेकर. नमस्कार. आता मी जळगावचे रहिवासी श्रीयुत माननीय अविनाशजी राव यांच्या शुभेच्छा वाचून दाखवते. या काव्यसंग्रहाकरता त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात. आजचा प्रकाशन सोहळा छान होईलच. सावळी या काव्यसंग्रह मला तर त्याच्या बाह्य रूपामुळे जास्त आवडला. मुखपृष्ठावर पापण्या मिटून तल्लीन होऊन हा सावळिया बासरीचे सूर आळवतो आहे आणि ते सूर म्हणजेच या कविता असं वाटून जातं. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे एक एक कविता म्हणजे अत्तराची कुपीच आहेत. हे अगदी यथार्थ वर्णन आहे. सर्व कविता गेय आहेत. वाचताना गाण्याची एक चाल आधीच तयार असावी असे वाटते. अनघाताईंनी सर्व विषय या कवितांमध्ये हाताळले आहेत. भक्तिगीत, भावगीत, निसर्ग कविता, फटका, ओवी इत्यादी इत्यादी असा त्यांचा चौफेर कल्पनाविलास यामध्ये दिसून येतो. खरोखर हा कल्पनाविलास थक्क करणारा आहे. आजच्या समारंभासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काका, खूप छान शुभेच्छा दिल्या तुम्ही. हे ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये सर्व्हिसला होते, आता रिसेंटलीच रिटायर झालेत आणि ते एक उत्तम तबला वाजवतात, उत्तम गाणं म्हणतात आणि शिवाय कविताही करतात. तर आपले मी खूप आभार मानते या शुभेच्छांबद्दल. माननीय श्रीयुत कमळाकर कृष्णाजी कुलकर्णी हे माझे वडील, मालेगावचे मूळचे रहिवासी. तर त्यांनी सुद्धा या काव्यसंग्रहाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याबरोबर त्यांनी आईंच्या पुढच्या गझल प्रवासासाठी सुद्धा भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आईंचे म्हणजे अनघाताईंचे सासरचे आणि माहेरचे नातेवाईक आणि मैत्रिणी या सगळ्यांनी सुद्धा त्यांना खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर सर्वांचे मी आभार मानते.
आता या काव्यसंग्रहाच्या उद्घाटन प्रसंगाच्या उत्सवमूर्ती माननीय सौ अनघा पत्के यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी 30 वर्ष माध्यमिक शाळेमध्ये अध्यापनाचं काम केलेलं आहे. तसेच शाळेतला सांस्कृतिक विभाग हा त्यांनी पूर्ण सांभाळलेला होता. त्यानंतर विविध काव्य स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि उत्तम, सर्वोत्कृष्ट असे अनेक पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. अनेक पुरस्कार त्यांचे झालेले आहेत. त्यानंतर काव्य स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी परीक्षणाचे काम केलेले आहे. आता त्यांच्या भरपूर गझला तयार झालेल्या आहेत. रिसेंटली त्यांनी गझल कशी करतात हे शिकलेलं आहे आणि जवळपास 100-150च्या आसपास त्यांच्या आता गझला झालेल्या आहेत. तर आता पुढील काही महिन्यात आपण त्यांचा एक गझल संग्रह येईल अशी आशा करू शकतो. आता मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं लाडका अपत्य, त्यांचा काव्यसंग्रह सावळिया याबद्दल स्वतःचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, सावळिया या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर श्री विमा मिराजदार काका, अध्यक्ष श्री निशिकांतजी देशपांडे सर, श्री जयंतजी भावे, माझी बालमैत्रीण मानसी केसकर, माझी सखी उज्ज्वला लुकतुके आणि सर्व आप्त स्नेही सुजन हो. मी सौ अनघा पत्के, पूर्वाश्रमीची कुमारी शोभना गणेश कोर्टीकर. माझं माहेर पंढरी आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी. विठ्ठल मंदिराजवळ आमचं घर असल्यानं सतत टाळ, मृदुंग, नामघोष कानावर पडत होता आणि ताल, सूर आणि लय याचे संस्कार सहज होत गेले. वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ तत्त्वज्ञानी अशा अनेक थोर व्यक्तींची कीर्तन, प्रवचनं ऐकत आम्ही मोठे झालो. त्यात विशेष कैलासवासी प्राचार्य श्री अनंतरावजी आठवले, नंतरचे स्वामी वरदानंद भारती यांची कीर्तनं, प्रवचनं, निरूपणं जीवाचे कान करून ऐकली. धुंडा महाराज देगलूरकर यांची ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं ऐकली. नवरात्रामध्ये रुक्मिणी मंदिरात तुकारामबुवा अजेगावकर यांची कीर्तनं ऐकली. वाना उत्पात सर माझे गुरु, त्यांचं रुक्मिणी स्वयंवर हेही आम्ही ऐकलं. ते मला विद्यालयात शिक्षकच होते. त्यांचं मराठी, इंग्रजी, संस्कृत या तिन्ही विषयावर प्रभुत्व होतं. त्यांच्या प्रेरणेने सावरकर वाचनालयाचे द्वार मला मुक्त झालं. त्या वाचनालयाचं नावच मुक्तद्वार वाचनालय असं होतं. मी आणि माझ्या 2 मैत्रिणी मानसी केसकर आणि पुष्पा मोहोळकर आम्ही त्या वाचनालयात रोज जात असू आणि अनेक वाङ्मय प्रकार आम्ही वाचले, भरपूर वाचन केलं. या सर्व थोर व्यक्तींनी आमच्या हातात ज्या मनगट्या घातल्या त्यामुळं मिळालेलं बळ दिसलं नाही, पण आता त्याचं सामर्थ्य जाणवतंय. माझ्या काव्यातून भक्तिभाव आणि आध्यात्मिकता प्रगट होते. त्यामागे माझी आई कैलासवासी सिंधू कोर्टीकर, तिचा आवाज अतिशय सुरेल होता. संतश्रेष्ठ दासगणू महाराजांच्या अनेक पदांची तिला ओळख होती, मुखोद्गत होती पदं, आणि लहानपणापासून तिच्याबरोबर आम्ही ती म्हणत असू. माझे आजोबा श्री न बा देशपांडे दासगणू महाराजांचे शिष्य होते. त्यांनी गजानन महाराजांच्या ग्रंथाला प्रस्तावना दिली होती. असा समृद्ध वारसा मला मिळाला आणि माझ्यावर हे संस्कार होत गेले. श्री विमा मिराजदार काका म्हणाले की मी इतिहास आणि इंग्रजीचा शिक्षक आहे, कवी नाही. पण मला त्यांचं कार्य आणि अधिकार माहीत आहे. ते दमा मिराजदारांचे भाऊ म्हणून नाही, तर एक सुहृद व्यक्ती आणि उपक्रमशील मुख्याध्यापक
म्हणून मला श्रेष्ठ वाटले. त्यांनी माझी सामाजिक जाणीव प्रगल्भ केली. त्या बाबतीत एक आठवण मी सांगते. पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमातील मुली त्यांच्या प्रशालेमध्ये शिकायला होत्या. अनाथ मुली होत्या, त्यांना घडवायला कुणी नव्हतं. शिक्षणात मागं पडत असत. काका त्यांचे पालक बनले आणि त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की ह्या मुलांची शिकवणी तुला घ्यावी लागेल. त्यांना शिकवायला घरी कुणी नाही आहे, त्यामुळं त्यांचा अभ्यास मागे पडतोय. मी लगेच होकार दिला आणि माझी शिकवणी सुरू झाली. त्या अनाथाश्रमामध्ये शिकवत असताना मला अनेक विषयांची ओळख झाली. माझा भावनिक विकास झाला. समाजामध्ये आपल्या स्वतःच्या जीवनाच्या पलीकडं पाहण्याची दृष्टी ती त्यांनी मला दिली. ही जाणीव काकांमुळं मला झाली. आणि आपण समाजाचं देणं लागतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, हा विचार त्यांनी रुजवला. पंढरपूर सोडून उच्च शिक्षणासाठी मी सावंतवाडी येथे गेले. विठ्ठलाची ओढ आणखीन वाढली. आध्यात्मिक ज्ञान माझं वाढत गेलं. स्वामी स्वरूपानंदांचा, त्यांच्या भक्तीचा प्रभाव माझ्यावर होत गेला. काव्य फुलत गेलं. मी मराठी विषय तज्ज्ञ नाही, तरी पण जे जे सुचेल तसे लिहित गेले. तिथे मला अत्यंत प्रेमळ मनाची उज्ज्वला वझे, आताची उज्ज्वला लुकतुके, ही वर्गमैत्रीण भेटली. आणि अतिशय कोमल तरल विचार असणारी, पारदर्शक मनाची, खूप उत्साही, आनंदी आणि आध्यात्मिक विचारांची ओढ असणारी अशी माझी जीवाभावाची सखी ती झाली. त्यानंतर लग्नानंतर मी खंडाळा येथे आले. 30 वर्षाच्या माध्यमिक शिक्षक म्हणून माझी जी सर्व्हिस झाली, त्या काळात मी विज्ञान विषयाचे अध्यापन केले. तरी पण संगीत विशारद असल्यामुळे सांस्कृतिक विभाग माझ्याकडे होता. त्यामुळे नृत्य, नाट्य, काव्यवाचन यासाठी विद्यार्थी घडवणं हे माझं कार्यक्षेत्र ठरलं. विविध शिबिरांमधून मला कवितांना चाली लावण्यासाठी बोलावणं येत गेली आणि मी ते काम आवडीनं केलं. अनेक थोर साहित्यिकांच्या कविता त्यामुळे माझ्या वाचनात आल्या आणि हा काव्याचा संस्कार घडत गेला. समूहगीतं बसवणं, म्हणून घेणं हे काही काम माझ्याकडेच होतं आणि येथेही या प्रकारचं हार्मोनियम वादनाचं वगैरे काम मला करावं लागलं आणि तो एक मला संधी मिळाली. मोबाईलचं माध्यम मिळाल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर माझ्या लेखनाला आणखीनच वेगळं वळण मिळालं, क्षेत्र विस्तारलं. अनेक काव्य ग्रुपचे मी सभासद झाले. त्यातून शरयूताईंची ओळख झाली आणि त्यांच्या कवितांमुळे मला वृत्तबद्ध कविता कशी असावी याची जाणीव झाली आणि त्यांना मी म्हणायची की मला तुमच्यासारखं केव्हा लिहिता येईल. मग त्या म्हणाल्या की तू गझल मंथन ग्रुपमध्ये सामील झालीस तर तुला कार्यशाळेत भाग घेता येईल आणि तेथे पद्धतशीर गझल लेखनाचं प्रशिक्षण मिळेल. त्यांच्यामुळे मी त्या ग्रुपमध्ये सामील झाले आणि तिथे उर्मिलाताई उर्फ माई बांदिवडेकर यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं गझल लिखाणाचं प्रशिक्षण सुरू झालं. अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं. या ग्रुपमध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकारांच्या गझला मला वाचायला मिळाल्या आणि माझा अभ्यास सुरू झाला. निशिकांतजी देशपांडे सरांच्या गझला मला रोज वाचायला मिळाल्यात आणि त्याचाही माझा त्यामुळे अभ्यास वाढत गेला. हे सर्व माझे या गझल क्षेत्रातले गुरु आहेत, त्यांची मी ऋणी आहे. जयंतजी भावे
यांनी माझ्या शाहिरी फटका हे एक काव्य मी लिहिलेलं होतं, तर त्याचं उत्तम रसग्रहण केलं आणि मला प्रोत्साहन दिलं. त्यांचेही मी आभार मानते. हा काव्यसंग्रह माझ्या अनेक जुन्या आणि काही नवीन कवितांचं मिश्रण आहे. या कविता निवडण्याचं काम माझा मुलगा रवींद्र पत्के यांनी केलं. माझा मुलगा रवींद्र, रोहन आणि स्नुषा गौरी पत्के यांच्या प्रेरणेमुळं, त्यांच्या कष्टामुळं आज हा प्रकाशनाचा दिवस मला दिसतोय. हा काव्यसंग्रह करण्यास माझे पती संभाजी पत्के यांची प्रेरणा खूप मोठी आहे. माझी भाची सुगंधा प्रकाश कोर्टीकर हिने उत्कृष्ट मुखपृष्ठ तयार करून दिलं. ती USA मध्ये आहे. खरं तर माझा भाऊ प्रकाश कोर्टीकर गेल्या वर्षी त्याचं अल्प आजाराने निधन झालं. त्याची इच्छा होती की मी कवितांचा संग्रह करावा आणि तो म्हणाला मी मुखपृष्ठ तयार करणार. पण ही दुर्दैवाने इच्छा अपुरी राहिली. पण त्याच्या मुलीने ती पूर्ण केली. त्यामुळं तिचं मला खूप कौतुक वाटतं. ह्या पुस्तकाचं जे स्वरूप दिसतंय अत्यंत देखणं, यासाठी मी अष्टगंध प्रकाशन याचे संचालक श्री संजय शिंदे यांचे आभार मानते. कारण त्यांनी थोड्याच कालावधीमध्ये अत्यंत देखणं असं मुखपृष्ठ पुस्तक तयार केलं आणि आत्ताचं स्वरूप त्याचं आपल्याला दिसतंय. माझी बालमैत्रीण मानसी केसकर ती एक उत्कृष्ट लेखिका आहे, व्याख्याती आहे, प्रवचनकार आहे. तिने छानशी प्रस्तावना लिहून दिली. मी तिच्या ऋणात राहणं पसंत करते. हा काव्यसंग्रह आपणा सर्वांना आवडेल, आपण त्याचा आनंद घ्याल अशी आशा मी व्यक्त करते आणि माझे मनोगत मी पूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद अनघाताई. अतिशय छान शब्दात आपण आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपल्या पुढील गझल प्रवासासाठी सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. नको नको देवा देऊ अहम भाव, मनी सोहम भाव सदा सदा देई. अनघा म्हणे रे माझे हे साकडे, ऐकावे रोकडे पांडुरंगा. अशा गोड शब्दात तुम्ही सावळियाच्या चरणी साकडं घातलेलं आहे. तर आपल्या गझल प्रवासासाठी सुद्धा सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी आपले पुढचे मान्यवर श्रीयुत निशिकांतजी देशपांडे, जे ज्येष्ठ गझलकार आहेत आणि आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आहेत, त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. ते मूळचे आंबेजोगाईचे, पण बरीच वर्षे औरंगाबादला व्यतीत केली. गेल्या 8 वर्षापासून पुण्यात कायमस्वरूपी स्थायिक आहेत. नोकरीसाठी स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये सुद्धा पदार्पण झालेलं होतं. उपमहाप्रबंधक, डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरून 2004 साली ते निवृत्त झाले. वयाच्या 57व्या वर्षी काव्यलेखनास त्यांनी सुरुवात केली. वयाच्या 62व्या वर्षी मराठी गझल लिखाणास त्यांनी प्रारंभ केला. कल्पतरू मराठी काव्यसंग्रह, आहट हिंदी काव्यसंग्रह आणि 2 मराठी गझल संग्रह, रंग मावळतीचे आणि रुतबा तुझ्या रूपाला, ही 2 गझल संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. ऑल इंडिया रेडिओ औरंगाबाद आणि पटियालावरून काव्य वाचनाचे कार्यक्रम केलेले आहेत. 2 वेळेस पटियाला रेडिओ केंद्रावरून केंद्रीय बजेट प्रस्तावावरील चर्चेत ते सहभागी झाले होते. तसंच अनेक गझल मुशायऱ्यात, काव्य संमेलनात आणि काव्य साहित्य संमेलनात निमंत्रित कवी, शायर या नात्याने सुद्धा ते सहभागी झाले होते. त्यापैकी काही सहभाग घेतलेल्या कार्यक्रमाचा तपशील असा: सद्भावना विचारमंच व जनमानस प्रतिष्ठानतर्फे आयोजित काव्य साहित्य संमेलन 2010 मध्ये निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता.
मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित शायर म्हणून सांगली येथे त्यांचा सहभाग होता. रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य महोत्सव 2012 मध्ये निमंत्रित काव्य म्हणून त्यांचा सहभाग होता. शब्द साहित्य संमेलन 2012 अलिबाग येथे निमंत्रित शायर म्हणून त्यांचा सहभाग होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा आयोजित येरे घना मराठी काव्य मैफिलीत आमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता. तसेच मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 2013 जळगाव येथे निमंत्रित शायर म्हणून त्यांचा सहभाग होता. गारवा साहित्य संमेलन 2013 निमंत्रित शायर म्हणून सहभाग होता. पहिले शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन 2014 बँकॉक थायलंड येथे निमंत्रित शायर म्हणून त्यांचा सहभाग होता. रंगवर्षा रंगारंग कवितेची मैफिल या सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात देखील निमंत्रित शायर म्हणून त्यांचा सहभाग होता. जनमानस ग्रुप अंकुर साहित्य आयोजित जळगाव काव्य संमेलनात सुद्धा त्यांचा सहभाग होता. गझल सुरेश भटांनंतर या डॉक्टर राम पंडित संपादित पुस्तकात त्यांच्या 2 गझलांचा समावेश आहे. मराठी गझल सुरेश भटांनंतर या गझल नवाज भीमराव पांचाळे संपादित पुस्तकात त्यांच्या 2 गझलांचा समावेश आहे. तसेच करम पुणे तर्फे काव्य तेज पुरस्काराने ते सन्मानित आहेत. पुण्यातील करम या नामवंत संस्थेकडून गझलांजली पुरस्काराने देखील ते सन्मानित आहेत. अशा दिग्गज आणि दैदिप्यमान कारकीर्द असलेली व्यक्ती आज आपल्याला मान्यवर आणि अध्यक्ष म्हणून या सोहळ्यासाठी लाभली, त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. तर मी त्यांना विनंती करते की आता त्यांनी या काव्यसंग्रहाबद्दलचे त्यांचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी निशिकांत देशपांडे. आज सौ अनघा पत्के यांच्या सावळिया या काव्यसंग्रहाच्या समारंभात मला अध्यक्ष म्हणून पाचारण केल्याबद्दल सर्व संबंधितांचे आभार. आदरणीय विमा मिराजदार साहेब, अनघा पत्के आणि इतर बंधू भगिनींनो, या निमित्ताने हा काव्यसंग्रह मला वाचायची संधी मिळाली, हा एक माझ्यासाठी सुयोगच आहे असं म्हणावं लागेल. या संग्रहामध्ये सर्व मिळून 58 कविता आहेत आणि जवळजवळ 80% जास्त रचना ह्या भक्तिरसावर अवलंबून आणि प्रासादिक अशा आहेत. अनघाताई पंढरपूरच्या माहेरवाशीण असल्यामुळे साहजिकच त्यांच्या विषयामध्ये विठ्ठल, अभंग, वारी, भक्तिरस ओथंबून भरलेला आहे. पावित्र्याचा अनुभव येतो हा काव्यसंग्रह वाचताना. याच्यातील काही कवितांचा मी या प्रसंगी परामर्श घेऊ इच्छितो. त्यांनी काव्यसंग्रहाची सुरुवातच शारदा स्तवनानं केली आहे, शारदेच्या प्रार्थनेला, आणि नंतर देव चाफा ही कविता मला खूप आवडली. ह्याचं मुख्य कारण म्हणजे देव चाफा हे नैसर्गिकरित्या वाढतो, मोठा होतो, नंतर सुकतो. तर ह्या ज्या वेगळ्या निसर्गाच्या स्टेजेस आहेत त्याचा माणसांच्या आयुष्याशी त्यांनी खूप छान संबंध जोडलेला आहे आणि म्हणून ही कविता पटकन मनाला पकडते. त्याच्या पुढची कविता म्हणजे स्वामिनी. कवयित्रींच्या आपलं दुःख सांगणाऱ्या कविता ह्या रुदनाच्या स्वरूपात असतात, पण इथे मला अतिशय वेगळेपण पाहायला मिळालं. मी तर म्हणेन की ही कविता बंडखोर आहे. त्यांनी स्त्रियांना आत्मविश्वास वाढवण्याकरता लिहिलेली हीच आहे कविता आहे जणू, आणि मला खात्री ही सगळ्यांनाच आवडेल. त्याच्यानंतर
आला आषाढ आषाढ ही एक कविता माझ्या मनात एकदम रुतून बसली. पंढरपूर असल्यामुळं तिथलं वातावरण नेहमीच विठ्ठलमय असतं आणि विशेषतः आषाढी कार्तिकेला तर असतंच, त्याच्यात काही संबंधच नाही. त्याच्यामुळं ह्या कवितेचं खूप छान वर्णन तिथल्या वातावरणात त्याने केलेले आहे. आणि मला हे यांची शेवटची ओळ वाचून मला माझ्या एका कवितेची आठवण झाली. मी एका कवितेत राधा आणि कृष्णाच्या भक्ती करता असं लिहिलं होतं की राधा स्वतःचं बिंब पाहण्याकरता यमुनेत डोकावते आणि तिला कृष्णाचंच प्रतिबिंब दिसतं. तर हेच भाव बरोबर ह्या कवितेवर उतरले. तर ह्या चार वेळी मला आवडलेल्या अशा की आला आषाढ आषाढ मन झाले ओले चिंब. आला आषाढ आषाढ मन झाले ओले चिंब. चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाचे प्रतिबिंब, विठ्ठलाचे प्रतिबिंब. ही ह्या चार वेळी मला खूप खूप आवडल्या. त्याच्यानंतर संत संग म्हणून कविता आहे. या कवितेमधून त्यांनी अतिशय चपखलपणे संत संघाचे किंवा सत्संगाचे मानवी जीवनाला मानवी कल्याणाकरता काय काय फायदे आहेत आणि कसा मनुष्य पैल तीराला जाऊ शकतो संत संघामुळे हे अतिशय उत्कृष्टपणे मांडलेलं आहे. खरं म्हणजे ही कविता ऐकताना मला ते प्रसिद्ध गाणं आठवलं, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. हेच भाव याच्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं अनघातेने मांडलेले आहेत. त्यांनी विठ्ठलावर खूप कविता लिहिल्या त्याच्यामध्ये. त्याच्यात 3-4 कविता ज्या मी वाचल्या आणि मला आवडल्या त्या म्हणजे पंढरीच्या वाटेवरी, पंढरीच्या वारीसाठी, सुंदर ते ध्यान, पंढरीच्या वारीमध्ये. मला असं वाटतंय की ह्या कवयित्रीची विचारसरणी सुद्धा विठ्ठलमय झालेली आहे. आणि अर्थात सगळ्याच देवावर किंवा भक्तीवर कवितात असं नाही आहे. मला एक थोडी वेगळी कविता वाटली याच्यामध्ये, ती म्हणजे माणुसकी अटली. सध्याच्या जीवनशैलीवर याने याच्यामध्ये खूप खूप आसूड ओढलेले आहेत. ग्रामीण भाषेत सपखल कविता लिहिलेली आहे आणि ही कविता वाचताना भारुडाची आठवण येते. त्याच्यानंतर वटवृक्षास म्हणून एक अतिशय सुंदर विडंबनात्मक कविता आहे. वटवृक्षाचं काय दुःख आहे सध्याच्या काळामध्ये हे त्याने खूप सुंदरपणे मांडलेले आहे. त्या म्हणतात की सध्याच्या मुली आपल्या नवऱ्याबरोबर एक जन्म राहायला सुद्धा अवघड वाटतं त्यांना, तर 7-7 जन्म कोण मागेल. म्हणून वटवृक्षाची पूजा करणे किंवा त्याला सुताने गुंडाळणे हे असे सर्व कामं जवळजवळ बंद होत आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं वटवृक्षाची खूप खूप उपेक्षा होते. एकेकाळी वटवृक्ष म्हणजे फार महत्त्वाचा मानला जातो आपल्या संस्कृतीमध्ये. आणि त्यांनी शेवटच्या 4 ज्या बोचऱ्या ओळी अतिशय चांगल्या त्याच्यात लिहिलेल्या आहेत त्या आहेत की तुझ्या नशिबात आता मात्र बोनसाय व्हायचं दुःख आलंय. बोनसाय होऊन कॅक्टस शेजारी लपून राहायचे दिवस आलंय. म्हणजे आता बोनसाय वटवृक्षाचं करून ते आपल्या लिव्हिंग रूममध्ये ठेवणे ही एक फॅशन झालेली आहे. त्याच्यावर तिने फार अचूकपणे कोरडे मांडलेले आहेत. तर अशा ह्या मी म्हणेन की परिपूर्ण काव्यसंग्रह अगदी संग्रही आहे आणि वाचनीय पण आहे. आणि हा पहिला संग्रह असल्यामुळं आणि त्याच्याशी मला संबंधित राहिलो ह्या प्रमुख कोण म्हणून ह्याचं मला फार कौतुक मलाच वाटतंय. मी फार भाग्यवान मला स्वतःला समजतो. पुढच्या कवितेच्या वाटचालीसाठी अनघाताई यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. हां, अजून एक मला असं कळालं की अनघाताईंनी आता गझल क्षेत्रात पण पदार्पण केलेले आहे. हे एक अतिशय चांगलं क्षेत्र आहे आणि त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी लक्षात घेता मला पूर्ण खात्री आहे की त्या पण ह्या क्षेत्रातून खूप खूप पुढे जातील, खूप चांगल्या गझलकार होतील. धन्यवाद सर्वांचे आणि पुन्हा एकदा शुभेच्छा अनघाताईंना. धन्यवाद निशिकांत काका. आपण खूप सुंदर अशा शब्दामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत. देव चाफा स्वामी आला आषाढ आषाढ संत संग
तसेच माणुसकी आटली वटवृक्षास या अनेक कवितांबद्दल सुद्धा आपण रसग्रहण आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर पुढील आपण ज्येष्ठ गझलकार असल्यामुळे आईंच्या म्हणजे आमच्या आईंच्या म्हणजेच अनघाताई पत्के यांच्या गझल क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल सुद्धा तुम्ही दखल घेतलेली आहे आणि त्या क्षेत्रातील प्रवासासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे सगळ्यांचे मी आभार मानते. उद्घाटक म्हणून श्री माननीय विमा मिरासदार काका आम्हाला लाभलेत त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार निशिकांतजी देशपांडे यांचेही मी आभार मानते. तसेच इतर मान्यवर श्रीयुत ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक जयंतजी भावे, श्रीयुत संजय शिंदे, माननीय सौ उज्ज्वला लुकतुके, श्रीमती मानसी जैकेसकर, ज्येष्ठ गझलकारा श्रीयुत शरयुताई शहा आणि उर्मिलाताई बांदिवडेकर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. या सोहळ्याला अतिशय वेळात वेळ काढून आपण अभिप्राय पाठवले, शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल मी सगळ्या उपस्थित मान्यवरांचे आभार मानते. या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे स्नेही आप्तेष्ट तसेच मित्रमंडळी सगळ्यांचेही मनपूर्वक आभार मानते. संत संगतीने द्वैत ते पालटे, अद्वैत प्रगटे गुरुकृपे. संत संगतीने होई कृपा थोर, ज्ञानाचे भांडार हाती लाभे. अशा प्रकारे द्वैतातून अद्वैताकडे साधकाची वाटचाल कशी होत असते ते कवयित्रींनी संत संग या कवितेमधून उद्धृत केलेले आहे. तर त्यामुळे जास्तीत जास्त कविता या भक्तिरसामध्ये आहेत. त्याच्यामुळे जणू श्रोते मंडळी आणि रसिक मंडळी सगळे जणू भक्तिरसामध्ये न्हावून निघालेली आहेत. त्यामुळे आता आपण या नेत्रदीपक आणि आनंदमय सोहळ्याची सांगता माऊलींच्या पसायदानाने करूया. तर कवयित्री स्वतः पसायदान सादर करणार आहेत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अख
खंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसारा